नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. या निमित्ताने उरणच्या करंजा, मोरा तसेच ग्रामीण भागातील बंदरात तयारी सुरू झाली आहे. शासनाकडून 1 जून ते 31 जुलै दरम्यानची खोल समुद्रातील मासेमारीवरील 2 महिन्यांची बंदी कालावधी गुरुवारी 1 ऑगस्टला संपणार आहे. त्यासाठी मच्छीमार नाखवा दर्याला निघाला असून बंदरावर लगबग सुरू झाली आहे. उरणमधील करंजा आणि मोरा बंदरासह इतर बंदरातील मच्छीमार 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. 2 महिन्याच्या बंदीनंतर पुन्हा एकदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असल्याने खवय्यांची ताज्या मासळीची समस्या दूर होणार आहे. यासाठी 2 महिन्यांपासून उभ्या करण्यात आलेल्या बोटींची रंगरंगोटी, त्यावरील उपकरणे, इंजिनची डागडुजी, छिद्र पडलेल्या जाळीची दुरुस्ती तसेच बोटी समुद्रात नेऊन त्यांची तपासणीची कामे सुरू आहेत. आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश येऊन लवकरच तालुक्यातील करंजाडे चिंचपाडा रेल्वे फाटकावरील अंडरपासच्या सेक्टर 2 मधील भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचून फायदा होणार आहे. पनवेलमधून JNPT मार्गावर किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी करंजाडे येथील चिंचपाडा रेल्वे फाटकावर नेहमीच मालगाडी आल्यावर फाटक बंद असल्याने बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. यासाठी रेल्वेतर्फे आदिवासी वाडीजवळ भुयारी मार्गाचे काम करण्यात येत होते. हे काम गेली 2 ते 3 वर्षे बंद होते. याबाबत सरपंच मंगेश शेलार यांनी आमदार महेश बालदी यांना त्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे पत्र दिले होते. आमदार महेश बालदी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन रेल्वेचे अधिकारी सरबजीत यांनी करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार, वडघर पंचायत समिती अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर, उपसरपंच सागर आंग्रे, नाथाभाऊ भरवाड, सुनील भोईर यांच्यासह कामाची पाहणी केली. तसेच कामाचे ठेकेदार नाईक यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. दुबई येथून फिर्यादीला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने फिर्यादीच्या डेबिट क्रेडिट कार्डमधून टप्प्याटप्प्याने 18,54,255 रुपये वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगून 4 लाख रुपये रोख घेऊन एकूण 22,54,255 रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असता सायबर सेल, पनवेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील आणि पथकाने गुन्ह्यातील बँक व्यवहार विश्लेषण आणि क्लिष्ट तांत्रिक विश्लेषण केले असता गुन्ह्यातील संशयित आरोपी टोळी ही दुबई येथून फॉरेक्स ट्रेडिंग फ्रॉड करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यातील एक आरोपी एनटॉप हिल मुंबई या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली असता त्याला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडे गुन्ह्यातील नमूद कंपनी, वेबसाईट तसेच इतर आरोपींबाबत अधिक माहिती आणि पुरावे मिळून आले असून सायबर सेल पनवेल त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहे. मुसळधार पावसामुळे पुलावरून पाणी जात असतानाही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी बस पुढे नेल्याचा प्रकार सुधागड तालुक्यातील भेरव येथे घडला आहे. त्यामुळे पेण आगाराचा चालक UM बनसोडे याला निलंबित करण्यात आले आहे. पाली एसटी बस स्थानकावरून बुधवारी सकाळी घोडगाव मार्गे पेणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली. मुसळधार पावसामुळे भेरव गावाजवळील अंबा नदी पुलावरून पाणी जात होते. अशा धोकादायक परिस्थितीत मागचा पुढचा विचार न करता चालकाने स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली. त्यामुळे चालकाचे निलंबन करण्यात आले आहे. मोहपाडा रसायनी येथील पत्रकार राकेश खराडे यांचे चिरंजीव कैलासवासी सार्थक राकेश खराडे याच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि खालापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी रसायनी परिसरात विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये रायगड जिल्हा परिषद मोहपाडा शाळा, शिवनगर शाळा, खाणे आंबिवली शाळा, पानशेल शाळा, तळेगाव शाळा, तळेगाव वाडी शाळा
या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांसह शालोपयोगी वस्तूंचे किट आणि खाऊचे वाटप करण्यात आले। तसेच काही शाळांच्या आवारात आणि परिसरात विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप, मोहपाडा येथे आधार कार्ड आणि मतदान नोंदणी शिबिर यासारखे कार्यक्रम दिवसभरात पार पडले। हे उपक्रम नियोजित पद्धतीने पार पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कर्जत, खालापूर, पनवेल, उरण येथील पत्रकारांनी अथक परिश्रम घेतले। दरम्यान मतदार नोंदणी शिबिरात 163 नागरिकांनी नोंद केली। नेरळ येथील साई मंदिर परिसरात धामोते भागात असलेल्या शेतकऱ्यांच्या दुभत्या म्हशीचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे। दुभती म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले असून महावितरणकडून पंचनामा करण्यात आला आहे। नेरळ कळंब रस्त्यावर साई मंदिर येथे सुखदेव यादव यांचा दुग्ध व्यवसाय आहे। त्यांच्या तबेल्यात असलेल्या म्हशी दररोज काही वेळासाठी तबेल्यातून बाहेर नेल्या जातात। त्यातील एक दुभती म्हैस ही रस्त्याच्या कडेने जात असताना त्या म्हशीच्या अंगावर जिवंत विजेची तार कोसळली आणि विजेचा धक्का लागल्याने म्हशीचा मृत्यू झाला। मृत म्हैस ही दुभती असल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। याबाबत नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयातील तलाठी यांनी पंचनामा पूर्ण केला असून महावितरण कंपनीने देखील या घटनेची नोंद घेतली आहे। सिडको महामंडळाने बामणडोंगरी येथे बांधलेल्या गृहनिर्माणमधील 243 दुकानांची विक्री ई-लिलाव पद्धतीने सोडत काढण्यात आली होती। मंगळवारी या सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सिडकोच्या अपेक्षित असणाऱ्या 3 पट दराने म्हणजेच सुमारे 1 मीटरला 6.5 लाख रुपयांचा दर मिळाल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सिडकोच्या नियोजनावर विश्वास टाकल्याचे चित्र आहे। 14 मार्चला सिडकोने या योजनेतील दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर केली होती। बामणडोंगरी हा उल्वे नोटचा परिसर असल्याने या परिसरालगत आंतरराष्ट्रीय विमानतळ होते। काही मिनिटांवरच अटल सेतू तसेच नेरूळ उरण रेल्वे मार्गापासून हाकेच्या अंतरावर ही दुकाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याने दुकान विक्रीकडे अनेक महिन्यांपासून व्यावसायिकांचे लक्ष लागले होते। यामध्ये सर्वात लहान दुकान 1 चौरस मीटरचे तर सर्वात मोठे दुकान 39 मीटरचे होते। 18 चौरस मीटरच्या दुकानांची अपेक्षित किंमत 39 लाखांपेक्षा अधिक तर 39 चौरस मीटरच्या दुकानांची आधारभूत किंमत 82 लाखांपेक्षा अधिक होती। भविष्यात या दुकानांची किंमत वाढेल या उद्देशाने या सोडतीमध्ये अनेकांनी आपले नशीब आजमावले।